शिवाजी कोणाजी चव्हाण, राहणार पळशी, तालुका पंढरपूर. माझी पळशी येथे गट नंबर 165 एक ही 5.5 एकर जमीन आहे. त्या जमिनीची यापूर्वी 2003 ते 2013 पर्यंत कोर्टामध्ये, दिवाणी कोर्टामध्ये चालू होतं. त्यानंतर 2013ला निकाल झाला. तो निकाल माझ्या बाजूने झाला आणि भारत नामदेव चव्हाण हा माझ्या शेजारील शेतकरी वादी होता आणि मी प्रतिवादी होतो. या वादीनं 2021 साली ही जमीन विजय सत्यवान राजमाने यांना विकली. विकल्यानंतर त्यानं पंढरपूरची अति तातडीची मोजणी आणली आणि त्या मोजणीमध्ये माझ्या गट नंबर 165 एकमध्ये 20 गुंठेचे अतिक्रमण दाखवलं. यापूर्वी कोर्ट मोजणी झाली होती आणि तो विकणारा भारत नामदेव चव्हाण यानेच कोर्ट मोजणी झालेली होती. त्यामध्ये 1 गुंठासुद्धा अतिक्रमण झालं नव्हतं. त्यानंतर विजय सत्यवान राजमाने याने अतितातडीची मोजणी आणून माझे अतिक्रमण केलं. तेव्हापासून ह्या जमिनीमध्ये वाद चालू आहे. त्या क्षेत्रातील वाद चालू असताना, जिल्हाधिकाऱ्यासमोर सुनावणी चालू असताना देखील त्या क्षेत्रातील विजय सत्यवान राजमाने याने 3 वेळा 20-20 टन असा 60 टन ऊस माझा नेलेला आहे. याबाबत जिल्हाधिकारी साखर आयुक्त सोलापूर यांच्याकडे तक्रार केल्यानंतर त्यांनी बिल देऊ नये असं पत्र पांढरंग साखर कारखान्याला दिलं आणि कारवाई करा म्हणून सांगितली. त्यावेळेला मला उत्तरामध्ये बिल त्या पूर्ण शेतकऱ्याला दिलं आणि मला तुम्ही कोर्टामध्ये जावा, कोर्टाचं कुठले काही हे नाही म्हणून असं मला उत्तर दिलेलं आहे. त्यानंतर मी चोरीचा गुन्हा दाखल करा म्हणून पोलीस स्टेशनला उपविभागीय यांच्याकडे FIR दाखल करा म्हणून ही केलं. परंतु पंढरपूरच्या पोलीस स्टेशन उपअधिकाऱ्याने त्याच्यावर चोरीचा गुन्हा व FIR दाखल केलं नाही. नुसता माझ्याकडून लेखी अर्ज दाखल केला आणि त्याची चौकशीसुद्धा केली नाही. त्यानंतर 8/12/2000 रोजी ह्या शेतकरी ऊस घेऊन चालला विजय सत्यवान राजमाने गट नंबर 165मधनं. 11/2/2025ला परत माळशिरसची मोजणी झाली. उपविभागीय आयुक्त पुणे यांच्याकडून, विभागीय आयुक्त जमाबंदी आयुक्त यांच्याकडून मोजणी. इथल्या पंढरपूरच्या सोनार उपाधीक्षक यांनी 3 वर्ष मोजणीमध्ये क्षेत्र दाखवलं, काय नाही, उलटसुलट उत्तर देऊन मला त्रास दिला. म्हणून ही बाहेरच्या तालुक्यातनं मी मोजणी केली आणि त्यांनी मला 11/2/2025ला हद्दीखुणा दाखवून दिला पोलीस संरक्षणामध्ये. त्यामध्ये 20 गुंठ क्षेत्र निघालं. विजय सत्यवान राजमाने, अनिकेत ज्ञानेश्वर चव्हाण, विठ्ठल नामदेव चव्हाण, परमेश्वर अंकुश चव्हाण असं हे विठ्ठल नामदेव चव्हाणमध्ये 18 गुंठ आणि अनिकेत ज्ञानेश्वर व परमेश्वर चव्हाण यांच्यात 7 गुंठ असं 20 गुंठ माझे क्षेत्र नकाशा सगळं मला दिलं. ही सर्व कागदपत्र मी तहसीलदार, प्रांत, पोलीस स्टेशनला दाखवली. तरी यांनी वाहनावर ऊस चोरून येणाऱ्या वाहनावर कारवाई केली नाही. कारखान्यावर प्रशांत परिचारक चेअरमनवर कारवाई केली नाही. त्या शेतकऱ्यावर कारवाई केली नाही. ऊस चोरून येणारा ट्रॅक्टर मालक ह्याच्यावर मी नंबर दिलं, त्यांचं सगळं दिलं कागदपत्र, तरी त्यांच्यावर त्यांनी कारवाई केली नाही. असं करत असताना माझं एकूण 20 लाखापर्यंतचं नुकसान झालेलं आहे. आर्थिक नुकसान आणि खर्च झालेला आहे सगळं. हे कागदपत्र तहसीलदार सोलापूरला, पुण्याला ह्यांच्याकडे जाणं येणं आणि माझा वेळ वायपट गेला आणि माझ्या कुटुंबावर सुद्धा परिणाम झालेला आहे. त्यांना सुद्धा त्रास होतोय. तरी याबद्दल मी परत काहीच कारवाई होणार म्हणून आत्मदहन करण्याचा 2 पत्र दिली
जिल्हाधिकारी सोलापूर यांना आणि अधीक्षक पोलीस अधीक्षक ही पोलीस पंढरपूरची काय कारवाई करत नाहीत। विरचन बाळकृष्ण पाटील उपनिरीक्षक यांच्याकडे चौकशीचं काम दिलं होतं, पण त्यांनी सुद्धा चौकशी कारवाई न करता उलट खोटं बनावट पत्र तयार केलं। तहसीलदार सचिन लोंगोटे आणि प्रांत यांच्याकडे पाठवलं का मोजणीदार आणि ह्यांच्यातच वाद आहे असं खोटं पत्र तयार केलं, म्हणून ह्यांच्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी आता नवीन जिल्हाधिकारी जी एस कार्तियानं आलेत सोलापूरला, त्यांनी ह्या प्रकरणाची सखोल चौकशी करून ह्या अधिकाऱ्यावर तातडीनं कारवाई करावी। प्रांतसाहेब सचिन इतापे आणि पंढरपूरचे तहसीलदार सचिन लंगोटे, पंढरपूरचे पोलीस निरीक्षक उपनिरीक्षक विरशन बाळकृष्ण पाटील यांच्यावर खोटी बनावट कायदेशीर पत्र मी दिलेली योग्य माझी कायदेशीर पत्र असताना नियमानुसार कायद्यानुसार असताना सुद्धा खोटं पत्र तयार केलं, ह्याच्यावर कारवाई करावी आणि ह्यांची गडचिरोलीला बदली करावी। आपल्या पंढरपूरच्या तालुक्याच्या विठ्ठलाच्या नगरीमध्ये असं जर शेतकरी बळीराजाला जर ही त्रास देत असतील तर ही अतिरेकी कर्मचाऱ्याची जी फौज आहे ही तातडीनं इतर कुठल्याही जिल्ह्यात बदली न करता गडचिरोलीला यांची बदली करावी, ही माझी तळमळीची आणि सगळ्या शेतकऱ्याबद्दलची माझी मागणी आहे। तसंच प्रांतसाहेबाकडं ही कब्जे वहिवाटीचं प्रकरण चालू असताना तिथं सुद्धा पक्षपात करून सचिन इताबे साहेबांनी माझं प्रकरण 6 महिने लांबवून त्या एका शेतकऱ्यानं 18 गुंठ्यातला ऊस नेला आणि ती अतिक्रमणातली जमीन सुद्धा विकून टाकली आणि तो 16 एकरला खरेदी केली आणि 20 तारखेला त्यातला ऊस बी नेला आणि हा त्रास देणारा मूळ विजय सत्यवान राजमाने ह्या शेतकऱ्यानं ती जमीन खरेदी केली, तरीही ह्यांच्यासमोर प्रकरण चालू असताना खरेदी करणारा शेतकरी विजय सत्यवान राजमाने, विठ्ठल नामदेव चव्हाण आणि इतर जी खरेदी ज्यांच्यासमोर झालेली जी निबंधक आहेत पंढरपूरचे त्यांच्यावर सुद्धा नियमानं कारवाई झालीच पाहिजे। नाहीतर मी कारवाई न झाल्यास आषाढी एकादशीला मुख्यमंत्री पंढरपूरला येतात, आषाढी एकादशीला त्यांच्या गाडीसमोर मी आत्मदहन करणार आहे, हा माझा इशारा आहे।